जेवण वगैरे झालं आणि आता शेवटच्या टप्प्यात आलाय कार्यक्रम. साहेबांचा टावेल आणि टोपी देऊन सन्मान करण्यात येतोय. यथोचित सन्मान चालू आहे. टोप्या घाला, टोप्या. लांडे साहेबांना सगळ्यांनी टोप्या घालायच्या. आजपर्यंत सगळ्यांना टोप्या घालतात. तुम्ही 5 जण टोपी घालणार आहे. लांडे साहेबांनी आतापर्यंत भरपूर जणांना टोपी घातली. आज त्यांचा टाइम आलाय. आज त्यांना टोपी घालायचा टाइम आला. अशा प्रकारे अभिषेक पण ऍड झाला. 2000 नाही म्हणता नारळ द्या. अरे बाप रे. अरे साईडला बसा, साईडला बसा, साईडला बसा. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळ नाही राहिली, आता दुपार झाली आणि तुमचा भाऊ चाललाय आज नाईट ऑफ आहे. नाईट ऑफला तुमचा भाऊ कधीच रूमवर नसतो, तुम्हाला माहिती. त्याच्यामुळं कपड्याच्या दुकानात चाललोय. आपल्याला पण कपडे बघायचे. रूममेटचं पण लग्न आहे, त्यांची पण कपड्याची खरेदी बघायची. त्याच्यामुळे चाललोय आता. फॅन वगैरे चला जाऊया. साहेब गतीन टाकतात. थँक्यू थँक्यू. साहेब माग बघा जरा. आता बघशाल ना तुम्ही. काय रे हर्षल, तोंड पडलं तुझं? हर्षल लाईट केली रे हर्षलने. काय तिथं असली फेमस झाली. डायरेक्टरने सत्कार केला. मित्रांनो जमन ना तुम्हाला नाही तर मित्रांनो दोघांनी नाईट केली आहे. दोघांची थोबड बघू शकता. फक्त मित्रप्रेम म्हणून चाललंय हर्षल, असं म्हणलं मला, नाही का. बाकी काही विषय नाही. नाही तर नाईट करून हर्षल रूमच्या बाहेर पाऊल ठेवत नाही. हा ना साहेब, फेशियलचे पैसे मागायला लागले. आपला कॅमेरा चालू आहे, घाबरायचं कारणच नाही. खाली उतरलं लगेच ब्लॉगिंग चालू. तर आलोय आता फुरसुंगीला, जिथं पुण्याचं कपड्याचं मार्केट म्हटलं जातं, तिथं आलोय. बघूया आता पुतळे किती लावलेत. पटतंय का नाही त्याच्यावर. नवरदेवाची एंट्री झालेली आहे. आता फुल खर्च आहे आज. अक्षय तृतीया आहे. लय मोठा दिवस आहे आज, नाही का. तर आता चाललोय कपड्याच्या दुकानात. हर्षल भाऊ, भांडसाहेब, सगळेजण चाललोय. आणि एवढा उन्हाचा कडाका आहे ना, अरे बापरे. एसी मध्ये बरं वाटत होतं. आज भांडसाहेबाचा बर्थडे होता, तेवढं गरम होते ना भयानक. चला जाऊया, बघू काय पटतंय का कपडे वगैरे आणला. तर मित्रांनो किंग्समॅन मध्ये आलतो फुरसुंगीला. आणि फायनली साहेबांचं लग्न आहे, तुम्हाला तर माहिती. त्याची सगळी तयारी चालू होती. त्यांनी सप्तपदीचं कोणतं सेट घेतला आपण आता? लग्नाचा विधीचा वाटते काहीतरी कशाच तरी घेतलं बा. आमचं तर मनच नाही. नाईट करून आलोय तरी उठून आम्हाला आणले. तुम्ही घाम बघू शकता, एवढं गरम होतं इथं. अजिबात लक्ष नाही आमचं, नाही का. फक्त हा म्हणतोय ते बघू शकता. आता माप वगैरे घ्यायचं चालू आहे. असं थांब, बंद नको करू, अजून बोलायचंय मला खूप काही. आणि आम्ही जिथं जॉब करतोय ना, तिथे एवढं एसीचं थंड वातावरण असते ना, आम्हाला बाहेरचं सण सुद्धा होत नाही. काय एवढे फॅन चालू आहे. इथल्या एसी तर काही इफेक्ट पण नाही. ठीक आहे, आता जायचंय लवकर. गाडी पण मोकर बाहेर तापली असेल. त्या गाडीत पण किती गरम होते काय माहिती. पहिल्यांदा दरवाजा उघडे ठेवावं लागणार आहे. आणि बघू थंड बिंड प्यायचं काय. साहेबांनी जर कृपा आशीर्वाद दाखवला तर. साहेब जेवण आहे बरं का आज, जेवणाशिवाय सुट्टी नाही. तुम्ही ऊन बघू शकता कसलं भयंकर आहे. या उन्हात पण हे वर्कर काम करते लोखंडाचं, नाही का भाई. हॅट्स ऑफ आहे भाई त्यांना, मजबुरी असते रे. आणि आता गाडी पाशी आलोय. माझा मोबाईल सुद्धा हँग मारायला लागलाय, नाही का. हे बघा व्हिडिओ सुद्धा चालत नाही, एवढं गरम झालंय. थंड पाच येतो म्हटले, नाही का नवरदेव. त्याच्यामुळे आलोय कालीकडे आपला हडपसरला. चला जाऊया. हर्षल काय शेक मँगो मलाई लस्सी 300 साठीच होती. माझा मिल्क शेक घ्यायचा. काय माहिती का,
खमण ढोकला आणि कोथिंबीर वडी घेतली, बघू शकता तुम्ही. देतो भैया एक नंबर येते राहुल बाबा ड्रेस फायनल झाला लगेच. बॅचलर पार्टी भेटली पाहिजे बरं का साहेब. आता रूमवर आता झोपूया डायरेक्ट नाही का, आणि जाऊ संध्याकाळी मग आपल्या दिवस आहे ब्लॉगिंगचा, त्यासाठी चाललंय अजून आपली स्ट्रेंथ वाढवायला नाही का, अजून आपल्या अंगात ताकद यायला, अजून नवनवीन कसे ब्लॉग बनवायचे, कसे भारी क्रिएटिव्ह आयडियाने ब्लॉग बनवायचे त्यासाठी. तर सध्या पुढची घेऊ विश्रांती. बाय बाय, गुड नाईट मित्रांनो. आत्ता झोपेतून उठलो होतो आणि फ्रेश वगैरे होऊन चाललो आहे जेवायला. तिथे गेलं सांगतो कारण काय आहे नाही का. आणि आज आपला 100 एपिसोड्स कंप्लीट झाले, 100 ब्लॉग्स आजच्या दिवसाला. आणि खूप भारी वाटते नाही का, काहीतरी एक कंटिन्युटी दिसून येते स्वतःमध्ये, डिसिप्लिन दिसून येते. तर हा चला जाऊया. केळवणे आणि साहेब स्वतः सगळी तयारी करते ते. सगळे फुलं बिलं त्यांनीच केलेले आहे नाही का. आता बाहेर बाहेर जातो म्हणते आणि ना व्हिडिओ काढा म्हणते बाहेरून. चांगला व्हिडिओ काढा. पाठीवरची दुकान अरे तू सबस्क्राईब नसेल केलं नाही का, तू सबस्क्राईब नसेल केलं. काय विषय माहिती आहे मित्रांनो. लय एक जुळून आलाय. राहुल भाऊचा बर्थडे पण आहे आणि शिवम भाऊचं केळवण पण आहे. घेतलं ना भाई तुला. केक आणा पटकस केक. नियोजनच लावलं लांडे साहेबांनी, नियोजन लावलं केक ठेवायला. दोन्ही बसून त्याच्यावर काही दिसत नाही. सेटअप चालू सेटअप तुला काढू काढा लागतोय. आमच्या लाखाची साहेब फोटोग्राफर झाले आता. एक नंबर आलाय. खाली बसतो तू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. अयो बापरे. थँक्यू. नाही खाणार नाही. काय खाना बघ ना कसं लागते. जेवण वगैरे झालं आणि आता शेवटच्या टप्प्यात आलाय कार्यक्रम. साहेबांचा टावेल आणि टोपी देऊन सन्मान करण्यात येतोय. यथोचित सन्मान चालू आहे. टोप्या घाला, टोप्या. लांडे साहेबांना सगळ्यांनी टोप्या घालायच्या. आजपर्यंत सगळ्यांना टोप्या घालतात. तुम्ही 5,000 टोपी घातली, आता आम्ही 2,000 टोपी घालणार आहे. लांडे साहेबांनी आतापर्यंत भरपूर जणांना टोपी घातली. आज त्यांचा टाइम आलाय. आज त्यांना टोपी घालायचा टाइम आला. अशा प्रकारे अभिषेक पण ऍड झालाय. 2000 नाही म्हणता नारळ द्या. अरे बाप रे. अरे साईडला बसा, साईडला बसा, साईडला बसा. पैशाचा फोटो द्या. श्रीफळ देऊन कसा झाला.
येऊ मग मी पण आहे. चला मित्रांनो आता जाऊ डायरेक्ट हॉस्टेलला बाय. आलतो रूमवर. तुम्ही बघितलं की आज अक्षय तृतीया पण होती. 3.5 मुहूर्तांपैकी एक मोठा मुहूर्त होता. आणि मला एक बोलायचं आहे माझ्या सबस्क्रायबरला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा दिवस काय नाही मग केळवण वगैरे होतं आमच्या रूममेटचं, त्याचं लग्न ठरलं आहे ब्रदरचं, साहेब शुभम ब्रदर. तर त्यांच्या इकडे त्यांच्या मावस भाऊच्याकडे गेलो, जेवण वगैरे करून आलो. त्यांचा पण बड्डे होता मावस भाऊचा, तो पण सेलिब्रेट केला आणि आलो आत्ताच्याच रूमवर. तर हा, आणि आज सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस आहे. 100 डेज कंप्लीट झाले. 100 दिवस आपल्या ब्लॉगिंगला कंप्लीट झाले. 100 दिवस लगातार कंटिन्युटीनी प्रामाणिकपणे कुठलाही आळस न करता डेली ब्लॉग करतोय, डेली ब्लॉग टाकतोय, डेली ब्लॉगचा रिव्ह्यू घेतोय. लोक काय म्हणतात, सबस्क्रायबरला काय पाहिजे, कशाची नीड आहे, माझं कुठं चुकतं, एडिटिंग वगैरे जमते आहे का, सगळं काही शिकलो. आणि बाप्पाचा पण आशीर्वाद आहे आपल्यावर की कंटिन्युटी मला तो तेवढी प्रेरणा देतो आहे की तू कर, मी तुझ्या पाठीशी. तरी आपण असंच चालू ठेवणार आहे 365 डेज आणि टिल फर्दर. ठीक आहे, पुढं पण चालू ठेवणार आहे. तर हा आज 100वा दिवस आहे. बघा ना, 100वा दिवस, अक्षय तृतीया, काय योग आहे. त्यात केळवण, त्यात जेवण पण आणि केक पण कट केला. म्हणजे सगळं कसं एक मनासारखं झालं. होप ठेवा, सगळं काय होतं. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.